शिर्डीतील सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये महायुतीकडून प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। प्रभाग क्रमांक 11 मोठा असल्याने प्रभाग रचनेत येथे 3 नगरसेवकांच्या जागा देण्यात आल्या। सर्वसाधारण महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग अशा जागा आरक्षित केल्या गेल्यानं महायुतीकडून या प्रभागात प्रबळ आणि जनसामान्यांशी सहज नाळ जुळवणारे उमेदवार उतरवण्यात आले आहेत। 11 अ छाया सुधीर शिंदे, 11 ब अरविंद सुखदेव कोते, 11 क प्रतीक्षा किरण कोते हे तीनही उमेदवार लोकसेवेचा वसा घेत मैदानात उतरले असून कोरी पाटी असल्यानं सामान्य जनतेसोबत घट्ट नाळा जोडल्याचा प्रत्यय मी अरविंद सुखदेव कोते, या प्रतीक्षाताई किरण कोते, या छायाताई नाही आपल्या प्रभागात चार उमेदवार नगराध्यक्ष नाही ठीक आहे आपला प्रभाग मोठा आहे आपला हाच 11 नंबर आशीर्वाद असू द्या आमच्या तुम्ही यायला हवं मग नाही पण बोले म्हणजे काय अहो ते नातू आले ना खेळत होते आता किती आवडलं तरी बर शुभेच्छा तुम्हाला बरं का ओके थँक्यू। भाग्यविधाते नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील व सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रचार चालू आहे आणि लोकांमध्ये खूप प्रतिसाद आहे आम्हाला आणि आम्ही आजच निश्चित विजयी झालेलो आहे। आम्हाला आजच सर्व मतदारांच्या मार्फत एक हे भेटलेलं आहे प्रतिसाद भेटलेला आहे, तेव्हा आम्ही सर्व मतदारांचे आभारी आहोत। आज साईबाबा संस्थांमधले हाऊसिंग सोसायटीमध्ये जवळजवळ 90% कर्मचारी आहेत आणि सर्व नामदार साहेबांच्या प्रगतीवर खुश आहे, सुजयांच्या प्रगतीवर खुश आहे, तेव्हा आम्हाला अजिबात काही चिंता राहिलेली नाही का आम्ही आजच विजयी झालेलो आहे। आम्ही प्रभाग 11 मधून मी छाया सुधीर शिंदे, या प्रतीक्षाताई किरण कोते, अरविंद आप्पा कोते आज प्रचार करत आहोत आणि जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे। अशी म्हणजे अपेक्षा इच्छा आहे सगळ्या उमेदवारांचा जनतेचा प्रतिसाद प्रचंड आहे आणि बहुमताने विजय होईल। भारतीय जनता पार्टीचा विजय असो, सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचा विजय असो। घराघरात जाऊन घेतल्या जाणाऱ्या भेटीमुळे शिर्डीतल्या निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीने परिपूर्ण पॅनल उभं केला। सर्वच जागांवर सामान्य जनतेशी एकरूप असलेल्या उमेदवारांना संधी देण्याचा प्रयत्न झाल्याचं महायुतीकडून प्रयत्न केला गेला। निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून मतदार राजाचा कौल 3 डिसेंबरला घोषित होणार आहे। कुणाच्या पारड्यात मताधिक्याचा भरोसा जमा होतो याकडे शिर्डीकरांचं लक्ष लागलंय। मनीष दवंगे पाटील, SP 24 तास, शिर्डी।